आता आम्ही चाललोय राजगुरू नगर चाकणला. एका हिला सर्वायकल प्रॉब्लेम झालाय, भरपूर दिवस झाले. जायचं होतं पण माझ्या पण पायामुळे जमलं नाही. आणि खरं तर सांगायचं तर आता पण माझी तब्येत ठीक नाही, हिची पण नाही, नानूची पण नाही आणि वेदांची पण नाही. पण आम्ही 4 जण चाललोय. आता हा लय मोठा टास्क आहे आम्हाला. 38-40 किलोमीटर जायचंय. हा म्हणजे टास्कच म्हणावं ना रे बाबा, आता काय म्हणणार मी. कारण की आजारपणात एवढी लांब गाडी चालू नुसतं इकडून तिकडून पळतोय. ह्याला बी तापाचं औषध दिले, पण ह्या बाहेर आलो जरा ऍक्टिव्ह वाटतंय. ऍक्टिव्ह वाटतंय का? हा, ऍक्टिव्ह शब्द कळतो का? हा, फ्रेश वाटतंय का? बरं वाटतंय का? बरं. तिकडे कशाला जायचो? आपली ही बिल्डिंग थोडी आहे, आपली ही बिल्डिंग आहे ना. मी आलो का, वेदन पण आला, त्याला सुट्टी घेतली. आज 3रा दिवस सुट्टी घेतली. त्याला पण कसं तरी होत होतं, पण त्याला आता कसं होतंय मला काय कळलं ना. आम्हाला आता ह्याच गाडीवर आम्ही 4 जण जाणार आहे. आणि मग आता किती सोपं होणार आहे मला गाडी चालवायला काय माहिती. आता चाललो. हा, आणि हा लहानपणापासून एकटा राहिला. आता आलोय पुढं घराच्या पुढं आलं. आता गाडी हवा चेक करायला पाहिजे. एवढी गॅस असल्यामुळं हवा भरून घेतो, मग पुढचा प्रवास करायला बेस्ट झालं. पण आपले हवं आलं कुठे आहेत ना तिथं, ते काय तो आहे ना तिथं. अजून लय लांब आहे बघ. अजून मध्ये पण नाही आलो अजून ना आपण. भरपूर लांब आहे ना नानू. ए कुठं आलो आपण? अरे तिकडचं तर लय लांब आहे, पप्पा नाही म्हणतात ते. आता आम्ही 15 ते 16 किलोमीटर क्रॉस केले. अजून लांब पोहोचायचं. वेदन कसं वाटतं रे पुढे बसल्यावर? हा, मजा येते का नानू? हे नानू इकडे बघ, कसं वाटतंय पाणी पिऊन? काय होतंय? एवढा आजारी तरी काय वाटत नाही. कसं वाटतंय बेटा? छान वाटतंय का? बरं वाटतंय का? अयो गाडीवर कशाला दुखतो? जाऊ दे, गरम झाली गाडी म्हणून गारकेनी चालतंय. पाय पड, लक्ष्मी आहे बेटा ती. लक्ष्मी आहे, पाय पडा. अरे थांब, चला. कसं वाटतं नानू? आता आम्ही थांबलो, पाऊस लय होता म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलोय. पावभाजी, ब्रेड, चहा मागवलाय. पण नानूला पण भूक लागली होती, यांना पण लागली होती. वेदांना तर लयच भूक लागते. पण आता आम्ही आलोय तर चहा वगैरे चहाच घेतोय. 4-3:30 वाजून गेले, जेवणाचा टाईम पण गेलाय. पण आता आलोय. आता आम्हाला पोचायचं अजून आमच्या पॉईंटवर, पण आपण पोचलो नाही तर हॉस्पिटलला. पाऊस गेला की आम्ही निघणार आहे. हा बेटा, हा बेटा, बरोबर. नानूला एक चहा घेतला, त्याला चहा लय आवडतं बाहेर प्यायला. कुठं बसलाय? हा, त्याच्यावर नाही बसायचं का? ह्याच्यावर बसायचं? बापरे. काय करतो नानू तू? हा, जायचं आता बघ, झाला पाऊस कमी. आता जायचं आपल्याला दवाखान्यात. हा, मी बसू माग, मग तो घोडा लय जोरात पळत. चला. फायनली आम्ही पोचलो. आता चेहऱ्याचं आमच्या एकदम धुळी खतरनाक झाले. नानू तर गाडीवर झोपला होता आणि वेदन पण झोपला होता. वेदन झोपला नव्हता, वेदन फक्त गाडीची हवा खात होता. आता पोचलो. पहिल्या मजल्यावर वाटतं ती म्हणजे दुसरं आहे. जाऊ दे, आता तुझा काय इलाज आहे करून घे. डोक्याला ताप नाही माझ्या पण. हा बेटा, तुझं बी कंबरटा घ्यायला आलं का? काय बात करतो खरंच काय? हा नंबर लावा ना मम्मी, थांब ना.
आले वॉशरूमला. ते वॉशरूमला घेऊन गेले वरती टेरेसवर वॉशरूम आहे तिथं घेऊन गेले. तर घरी असताना वॉशरूमला गेलं नाही, बाहेर जायचंच करत होता. त्याच्यामुळे इथं आलं की त्याला आली वॉशरूमला, गेलं बाथरूम करायला. आता मी नंबर लावला आहे, आमचा 7वा नंबर आहे. अजून का नंबर यायला मला वाटतं अर्धा तास लागेल. तोपर्यंत तो पण वॉशरूममध्ये जाऊन ये. बघू आता नंबर आला की मग मी पण आज जाणार आहे. कसं मोडतात काय करतात मी पण चेक करतो कसं.